आता व्यासपीठावर येऊन काय बोलावं तो शिल्लकच ठेवलं नाही. आता पुढं काय बोलावं? ही मांडणीच एवढी सुरेख आहे, आमचे शब्द आता कुठं कमी पडतात आम्हाला कळणार नाही. असो. आणि विशेष गोष्ट अशी आहे, आपण कॉपी करून पास झालेले हो सगळे, बरोबर, हे विसरायचं नाही. आणि मी लिहून आणले त्याच्यामुळे कॉपी करून सांगणार, विसरतंय आपलं, बरोबर. आणि स्टेजवर आली, आता सरांचं कसं आहे, आदरयुक्त भीती आजही आहे मनामध्ये. राजकारणात काय काही फेकलं तरी चालतंय, इथं नाही. इथं पायलटला डाताही करायला नाही, त्यांची भीती आजही कायम आहे मनामध्ये, बरोबर. तर मी काढूनच चालू करतो बस. खरं बोलायला जायचं नाही. असो. 1992 मध्ये पास झालेले सर्व माझे बंधू आज या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शेतकर सर, माझे सर्व गुरुवर्य, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, प्रथमतः आई वडील, गुरुवर्य आणि आपल्या सर्वांच्या प्रती नतमस्तक होऊन मी माझे मत व्यक्त करतो. ज्या कार्यक्रमाची आपण 1.5-2 महिन्यापासून उत्सुकतेने वाट पाहतोय, ती आतुरता जी आहे ती संपलेली आहे. कार्यक्रम सुरू झाला, सगळ्यांना फेटे बांधले, त्याच्या खाली केस कोणाला राहिले ते माहीत राहिले नाही, काढून टाकायचं. आणि चित्र विचित्र चेहरे सगळ्यांचे झाले माझ्यासहित. आमचा 10वीचा फोटो मी शोधण्याचा प्रयत्न केला, माझा चेहरा सापडला त्याच्यात. इतक्या बदल आपल्यामध्ये घडलेला आहे तो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुची आठवण केल्याशिवाय जीवनात काहीही साध्य होणार नाही, आपल्यालाही माहिती आहे. आणि आज आपण सर्वजण एका खास निमित्ताने एकत्र आलो. ती येण्याची जवळजवळ 33 वर्ष वाट पाहावी लागली, याचं दुःख आहे. आणि सर्वांची 33 वर्षानंतर परत भेट झाली, याचा आनंदी आहे. या 33 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण ज्यांना गमावलो त्यांची आठवण करणं गरजेचं आहे. विशेषतः प्रभाकरराव गुरुजी, रामभाऊ पाटील सर, अनिल कुलकर्णी सर, पेठ सांगवीकर सर, विश्वास साळुंके सर, यादव सर, गंगाधर कांबळे सर, विजयकुमार मस्के सर, पांढरे काका, साबणे मामा हे आपल्यात आता हयात नाही. आणि त्याचप्रमाणे आमच्या बरोबरीनं शिकणारे, आणि गंगाधर ज्या पद्धतीनं वर्णन करत होता, माझ्या डोळ्यातले अश्रू थांबू शकले नाहीत. आमचे विद्यार्थी बंधू प्रशांत सूर्यवंशी, संतोष चाबुकस्वार, व्यंकट जाधव, अंकुश जाधव, नितीन व्यवहारे, राम बंडगर, अरुण टोंपे हे सुद्धा आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्या सर्वांना माझ्याकडून आणि आपल्या सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हा कार्यक्रम व्हावा यासाठी, आपलं गेट टुगेदर व्हावं यासाठी ज्यांनी 1.5-2 महिन्यापासून प्रयत्नांची पराकाष्ठा केली, असे गंगाधर मुळजे, सतीश मानकुसकर, गणपत जाधव, चंद्रकांत शेंदकर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचा फोन, जसं MB साहेब म्हणले की फोन बंद झाला नाही, असा वजीर शेख. तू पैसे टाकणारस का नाही बे सांग, तुला सांगणार वगैरे पैसे टाक, नाही तर तुला काही खरं नाही बघ. तुझं दब दडप करून प्रत्येकाकडून पैसे वसूल केला पट्ट्याने. आज राष्ट्रगीत होताना सर्व शिक्षक जेव्हा उभा टाकले, तेव्हा लोकमान्य विद्यालयाच्या दगडी भिंतीच्या समोर लाईन मध्ये उभा टाकलेल्या सरांची आठवण झाली. आणि त्यांच्या समोर आम्ही एका हाताच्या अंतरावर जसं आपण लाईन उभा करायचो, ते डोळ्यासमोर येऊन गेलं. आणि प्रार्थना होण्याच्या फक्त 2 मिनिटं अगोदर एक व्यक्ती यायची आणि मग प्रार्थना चालू व्हायची. सगळ्यात शेवटी प्रभाकरराव सर यायची आणि प्रार्थनेला सुरुवात व्हायची. आपण
शाळेच्या आठवणीमध्ये चाललो आहेत. आता प्रवास आपला शाळेच्या आठवणीमध्ये चाललाय. अशीच एक आठवण ती म्हणजे स्वयंशासन दिनाची माझी खास आहे. त्या दिवशी म्हणजे आपल्याला माहिती आहे की शाळेमध्ये 2 तासाच्या नंतर इंटरव्हल असतो आणि इंटरव्हल झाल्याच्या नंतर पुन्हा घंटी वाजल्यावर शिट्ट्या वाजत होत्या आणि काही म्हणजे पाटील सर आणि देगुरे सर हातात छडी आणि विसलची दोरी राहायची आणि लगबगीनं जावं लागायचं. जर कुणी लवकर नाही गेलं तर मग प्रसाद मिळायचा. बरोबर. मग मी स्वयंशासन दिनाच्या दिवशी शिक्षक झालो 1 दिवसाचा. मध्यांतर झालं आणि बेल वाजली. मी विसल ठेवलेली होती, विसल वाजवली आणि माझ्या अंगात पाटील सर देगुरे सर आले. जे शेवटी राहिली त्यांना वाजवायला चालू केलं आणि त्याच्यामध्ये चंद्रकांत माणिक जाधव चांगलाच पाठीवर वळ उठला होता बिचाऱ्याच्या. ते माझ्या कायम स्मरणात राहिलं. देगुरे सरांनी कुठून तरी लांबून पाहिलं आणि बोलावून घेतला. आपण फक्त ऍक्टिंग करायची शिक्षक असली, प्रत्यक्षात प्रयोग करायचा नाही. अशा भावनिक गोष्टी छोट्या आठवणी स्मरणात राहिलेल्या आहेत. 5वी पासून 10वी पर्यंत पहिले प्राथमिक मध्ये जिल्हा परिषदला आम्ही होतो. त्यावेळेला जिल्हा परिषदच्या कोपऱ्यावरच्या शाळेमध्ये म्हणजे वर्गामध्ये ऑफिस होतं. प्रभाकरराव सर तिथं बसायचे. त्याच्या पलीकडल्या बाजूला प्रयोगशाळा होती आणि त्याच्यामध्ये हाडाचा सापळा लटकावलेला होता. आजही शाळेत आहे तो, आजही शाळेमध्ये आहे. आज मन पुन्हा त्या शाळेत जाऊन आलं. एक क्लास पाहून मन गहिवरून आलं. ते दिवस जगायला आता कुठं मिळतील. जगलेले दिवस मात्र आठवणीत राहतील. अशाच काही आठवणी आपल्याला जुडलेल्या आहेत. मित्रांनो, प्रत्येक सरांची शिकवण्याची एक पद्धत वेगळी होती. आपण ज्यांच्या हाताखाली शिकलो त्या सरांच्या एक वेगळ्या पद्धती होत्या शिकवण्याच्या. शेतकर सरांची कधीही पुस्तक हातात न घेऊन शिकवण्याची पद्धत. त्यांनी यायचे, खुर्चीवर बसायचे, हात पुसायचे फक्त आणि मग एक आनंद होता आणि तो अतिशय गरीब, डोळ्यात पाणी आणून भावनेला हात घालून विषय होता तो आणि आनंद होता आणि तो अतिशय गरीब विद्यार्थी होता. शिक्षणासाठी धडपडणारा विद्यार्थी होता. आता पुस्तक काढा वाचा असा विषय होता. ते धडा माझ्या आताही लक्षात आहे. पाटी आणि पोळी, आनंद यादवांचा धडा होता तो. काय स्मरणात राहिलेला आहे तो. जेवळे सरांचं भूगोल शिकवणं अतिशय उत्तम, त्यांच्या नावाप्रमाणेच. आणि कुणाचं शिकवण्याकडे जर लक्ष नसेल मग हातातला खडू फेकून मारायचा आणि त्याला उठून लक्ष कुठेही बे असं विचारायचं. काळे सरांच्या भूमितीचे कोण कोणाला शिकवता आले नाहीत. भूमितीचे कोण काळे सरांशिवाय कोणालाही शिकवता आले नाहीत. त्यांची एक आठवण अशी आहे, आपल्या परीक्षेला चीफ कोण होतं आठवते? काळे सर होते आणि आपण बघून लिहायचो. बरोबर. मग सर राऊंडला आले. अरे मला तरी बघून लपवा रे. ही आठवण आणखीन काय स्मरणात राहिलेली आहे. त्याचप्रमाणे अनिल सरांनी मोरे सरांसारखं बीजगणितही कुणाला शिकवता आलं नाही. ते तितकंच कुशलतेने शिकवायचे, त्याची भीती कधी वाटली नाही. आणि पठाण सरांसारखं रसायनशास्त्र शिकवताना प्रश्नाचं उत्तर जर नाही आलं तर त्याच्या मानेवर हात फिरवून, राजा तुझ्या वडिलांची चांगली ओळख आहे सांगू का सांग. आणि मानेवर चापट पडायची. ते कधीच न विसरता येणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यातल्या.
वाघ सरांसारखं हळू आवाजात शिकवणारा शिक्षक आजपर्यंत पाहिला नाही, कारण त्यांचा आवाजच मोठा नाही. भौतिकशास्त्र आणि गणित दोन्ही विषयांची मक्तेदारी ज्यांच्याकडे होती ते सरळ उत्तर नाही तर मानला वाकून पाठीवर 5 पांडव काढायचे, आणि ते 5 पांडव आमच्या एवढे कामाला आले, आणि माझा मुलगा सुद्धा त्यांच्या हाताखाली शिकला. आज गणितात तो मास्टर आहे. म्हणजे गणिताचं इतकं परफेक्ट झालेलं आहे त्यांच्यामुळं. आणि ज्या वेळेला त्यांनी रिटायर झाले सर, तेव्हा परीक्षेला काहीतरी साधारणतः 5-6 महिने काहीतरी शिल्लक होते. तर त्यांनी म्हटले की मी पोर्शन पूर्ण होईपर्यंत शाळा पूर्ण करूनच जाणार. त्याने तो पूर्णही केला. 5-6 महिने सर येत राहिले शाळेला, आणि पोर्शन पूर्ण करून 10वीची परीक्षा झाल्यानंतरच त्याने थांबवलं यायचं. LS मोरे सरांची शिकवण्याची पद्धत वेगळी होती. धडा एकाला वाचायला लावायचा, प्रश्न एकाला विचारायला लावायचं, उत्तर तिसऱ्याने द्यायचं, उत्तर नाही आलं तर त्याच्या कानाखाली त्यालाच वाजवायला लावायचं. त्यामुळे त्यांचा तासच नको वाटायचा, कोण मारत त्याचा पता लागायचा. विश्वास साळुंके सरांचा तास म्हणजे रिकामा तास. 15 दिवस कधी तासाला यायची नाहीत सर. आज हयात नाहीत, वस्तू त्यांची ते हे करायची नाहीये मला, पण त्यांचा अभ्यास सांगायचा आहे मला, त्याच्या मागची एक गोष्ट सांगायची आहे. आणि ज्या दिवशी ते तासाला उपस्थित राहायचे, मांडी घालून बसायचे, धोतर वगैरे सावरून बसायचे, आणि जी सिक्वेन्स पद्धत असते इतिहासामध्ये, एक सिक्वेन्स आहे की ही घटना घडली तर त्याच्या घटनेनंतर काय, त्याच्या घटनेनंतर काय. तर 15 दिवस नाही